नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी तर मस्तच आहे. तुम्ही पण मस्त असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. माणसानं कामात व्यस्त असणं हे पाहिजेच, कारण व्यस्त असणाऱ्या माणसाला टेन्शन कमी येतं. आणि असं टेन्शन मी तर कधी घेतच नाही. खूप टेन्शन येते, झटकून टाकायचं आपण, जवळ येऊ द्यायचं नाही टेन्शनला. तुम्ही पण असंच करत राहा. तर मला काय वाटते माहिती आहे काय, माणूस खचतोय. सगळे म्हणतात परिस्थितीमुळं माणूस खचतोय, परिस्थितीमुळं माणूस कमी खचतोय. पण त्याच्या अवतीभोवती लोक जे असतात का नाही, त्याच्यावर आलेल्या वेळेला ती लोक इतकं जास्त हे करत असतात का नाही, म्हणजे एखादाच तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल, पण बाकीचे सगळे तुम्हाला कसं खड्ड्यात घालायचं, त्याच्यावर कधी माती टाकायची आणि हे कधी त्याच्यात जातंय, त्यातच बुडून मेलं पाहिजे असंच बघतात मला तर. आणि त्यात सगळ्यात जास्त आपली भावकी असते बरं का. सगळ्यात लवकर तेच लोकांना कळतंय ना. शेजारी शेजारी असतात, भिंतीला भिंत असत्या, आणि आपल्याकडं म्हणच आहे भिंतीला कान असतात. तेच कान ऐकतात ते, आणि गावभर बोंब मारत हिंडतात. तिथं असं झालंय बरं का, तिचं असं चाललंय बरं का, तिच्या घरात असं चाललंय. हां, त्याच गोष्टींचा हे लोक कसा पुरेपूर फायदा होईल त्यांच्या वाईट कामासाठी. हे काही चांगलं काम नाही. पण आपण अजिबात घाबरायचं, आपण कुणाचं वाईट केलेलं असतंय का? अजिबात नाही. आपण मस्त जगायचं, आनंदात राहायचं. परिस्थिती सगळ्यांवर येत असत्या. थोडे दिवस दुःखाचे येणार, जसं ऊन सावलीप्रमाणे सुख दुःख सगळ्यांच्या आयुष्यात येणार. पण आपण काय करतो, ते परिस्थिती आल्यानंतर खचून जातो, रडत बसतो. रडत न बसता, आणि कुणाचे टोमणे तर अजिबात मनावर घ्यायचे नाहीत. आपल्याला जसं सुचल त्या परिस्थितीत तसं राहायचं. आणि एखाद वेळेस परिस्थिती इतकी गंभीर असते की त्यावेळी पर्यायच नसतोय. त्यावेळी तिथंच तो विषय सोडून द्यायचा, काय होईल ती होईल. जास्त विचार करत बसायचा नाही. विचार करून परिस्थिती बदलत नाही, त्यापेक्षा काय होईल ती होईल, सोडून द्यायचं. वेळेवर सोडून द्यायचं. काय काय गोष्टी आहेत ना, वेळेवर सोडून दिल्यानं कमी त्रास होतो त्याचा. कमी त्रास होतो म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी नंतर आपोआप व्यवस्थित होत्यात. त्यामुळं सोडून द्यायचं वेळेवर. आणि अशा लोकांकडं दुर्लक्ष करत राहायचं. त्यांनी जरी बोलवून विचारणार तुम्हाला की असं ऐकलं मी, तसं ते झालं, नाही, टाळाटाळ करायची. त्यांना अजिबात आपल्या आयुष्यात काय चाललंय ह्याचं थांग पत्ता लागू देऊ नका. मग कसं करतील ते चर्चा? आणि तुम्ही तर त्यांच्याशी चर्चाच करू नका, कुठल्याच गोष्टीवरती करू नका. बरोबर आहे की नाही? आपण कुणाचा विचार करायचा नाही, आणि कुणाला विचार करायला संधी द्यायची नाही. आणि केला तर करेनात का विचार? आपल्या पप्पाचं कुठं चाललंय? आमचा विचार करून करून जळून खाक व्हा, आम्हाला काही घेणं देणं आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय काय बोलायचं ते बोला, तुमचं तोंड घाण होणार, आमच्यावर काय परिणाम होणार आहे का? कारण आम्ही फक्त आमच्या चांगल्या विचारावर चालणार, कारण आमचे संस्कार चांगले आहेत. चांगल्या घरातले आहेत तर चांगलेच संस्कार असणार आपले. त्यामुळं तुमच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही, अशा तोऱ्यात राहायचं. तर चला, प्रत्येकजण मस्त राहा, मजेत राहा, आणि हसत राहा.